आई नाही तर माहेर नाही असं बरेच जण म्हणतात. माझ्या बाबतीतही तसंच आहे. आई नाही आहे माहेरात, पण माझ्याकडे एक अशी व्यक्ती आहे जी माझं माहेर पण कायम ठेवणार आहे. ती म्हणजे माझी वहिनी. तिने मला डिलिव्हरीनंतर कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. मला असू दे, माझ्या बाळाला असू दे, तिने व्यवस्थित सांभाळलं. आणि हे तिचे जे उपकार आहेत मी कधीच विसरणार नाही. कारण डिलिव्हरीनंतर आपलं शरीर तर थकलेलंच असतं, पण आपला मनाचा प्रत्येक कोपरा ना कोपरा हळवा झालेला असतो. शरीराचं दुखणं वेगळंच आणि मनाचं दुखणं वेगळंच अशी ती गत असते. तरीही त्यावेळी आपल्याला जी व्यक्ती सांभाळते ना, ती व्यक्ती कायम आपल्या आयुष्यात महत्त्वाची राहते. कारण आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि हळवा टप्पा असतो तो. आणि तिथंच ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळी माणूस जर नाही धावून आला तर आपल्या कायम तो लक्षात राहतो. नातं जर रक्ताचं असेल तरच तुमची काळजी घेतली जाते असं नाही. नातं हे मनापासून असलं ना, तुमची तितकीच काळजी ठेवली जाते. आणि हेच माझ्या वहिनीने मला दाखवून दिले. आणि ती जे माझ्यासोबत हे वागलेली आहे ते मी कधीच विसरणार नाही. मान्य आहे की याची परतफेड मी करू शकत नाही, पण माझ्या परीने तिच्यासाठी जे होईल ते मी नक्की करेन. थँक्यू वहिनी. तुमच्याकडे पण अशी वहिनी असेल ना तर तिला नक्की शेअर करा आणि थँक्यू म्हणायला विसरू नका.